इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 18 मार्च. नसलेल्या हातांचं असलेलं चित्र. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक जान्हवी जाधव. सुंदर सुंदर हातांची सुंदर सुंदर चित्र. या चित्रातल्या प्रत्येक हाताला व्यक्तिमत्व आहे. हातालाच व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व हातातच असतं. म्हणूनच तर ते घडत राहतं आणि बिघडत राहतं. ह्या चित्रातल्या प्रत्येक हाताचं व्यक्तिमत्व मोठं दिलखुलास आहे. खरंच व्यक्तिमत्व असंच असावं, दिलखुलास. व्यक्तिमत्व दिलखुलास असलं की खुलासे आपोआपच होत राहतात. ते करावे लागत नाहीत. ह्या आपोआप होणाऱ्या खुलाशावरून कळतं ह्या चित्रातल्या प्रत्येक हाताला मोठे हृदय आहे, मस्तपैकी चेहरा आहे, मोठे मन आहे आणि हातसुद्धा आहेत. होय, हातालाही हात असावा लागतो. मुळात हात नसला तरी चालेल, पण हाताला असणारा हात असावा. तो हात आहे इथं, म्हणूनच तर या हातात हात आहे. हाताला हात असला की हातात हात असतो. या चित्रातले हात हात देणारे, साथ देणारे. आपल्या हातातलं हृदय अलगद दुसऱ्याच्या हातात सोडणारे. मग त्या हृदयाचं काहीही होवो. काहीही झालं तरी हृदयाला त्याची फिकीर नसते. आणि हृदय असतंच काहीही होण्यासाठी. एकदा हृदय दिलं म्हणजे दिलं. हृदय का आपलं आपल्याजवळ ठेवण्यासाठी असतं? ते असतं दुसऱ्याला देण्यासाठी. हृदयाची इच्छा तीच असते आणि हृदयाची इच्छा पूर्ण होऊ द्यायची असते. ह्या चित्रातले हात आपलं मन दुसऱ्यांच्या हातात नकळत देणारे. मग त्या दुसऱ्यांच्या हातांचं काहीही हो. मनाची बातच निराळी, हृदयासारखी नाही. हृदय बिचारं भोळं भाबडं. त्याला कोणीही कसंही फिरवतात. तेही फिरवू देतं. वाटेल तसं धडकवत ठेवतो. पण मनाचं तसं नाही. हृदयाची सगळी कसर मन भरून काढतं. मन मोठं वस्ताद. ते ऐकत नाही कुणाचंच. प्रसंगी स्वतःला सुद्धा आपल्या मनात येईल तसं करत राहतं. कधी कधी तर हृदयापेक्षाही भोळं भाबडं होतं. मनाच्या भोळ्या भाबडेपणातही मनाचीच वस्तादी असते. देण्याकडेच मनाचा कल अधिक असतो. ह्या चित्रांच्या हातातलं मन सुद्धा असंच, अगदी मनाच्या मनासारखं. ह्या चित्रातला चेहराही असाच, दुसऱ्या चेहऱ्याला आपला चेहरा देणारा. दुसऱ्याच्या नसलेल्या चेहऱ्यातही चेहरा शोधणारा आणि खुलवणारा. आणि हा खुलवलेला चेहरा स्वतःत भरून घेणारा. दुसऱ्याचा चेहरा घेताना आपलाही चेहरा खुलतो आणि दुसऱ्याचाही. चेहऱ्यानं चेहरा वाढतो आणि जपला जातो. दुसऱ्याच्या चेहऱ्याने आपला चेहरा हरवत नाही. आपल्याला आपला चेहरा अधिक सापडतो. आयुष्यात स्वतःच्या चेहऱ्याचा शोध अधिक महत्त्वाचा. या चित्रातल्या हातांना तर आता पाय फुटलेत. चेहऱ्याचा शोध लागल्यानंतर हातांना पाय सुटत असावेत. चित्रातले सगळे हात चालतायत भराभरा, फिरतायत भराभरा. हात असतातच फिरण्यासाठी. आणि हातांना पाय फुटल्यावर पंख कशाला मागे राहतील? पाय फुटले की पंख फुटतातच. ह्या चित्रांमधल्या सगळ्या हातांना पंख फुटलेत. हाताचे पंख झालेत. हाताचीच पंख होत असतात. पंख म्हणजे अनुनियोजित हात हे जीवनशास्त्रीय सत्य ह्या चित्रांनी अधिकच सत्य केलंय. ह्या पंखांमधून आकाश रिमझिमतंय. पंखांना लगडलेले नक्षत्रांचे रात्ररंग चांदण्यासारखे रिमझिमतात आणि चित्र बघणाऱ्याला भिजवतात, चिंब करतात, ओलेत करतात. हा चांदण्यात पाऊस आहे. ह्या चांदण्यातल्या पाऊस येतोच चांदण्यातल्या ढगातून भुरभुरत, रिमझिमत, बरसत आणि कोसळत. मातीचा सगळाच आत्मगंध जागा करायचा असतो पावसाला. म्हणूनच तर या चित्रातल्या हातांना झाडं फुटतायत आणि झाडांना हात फुटतायत भराभरा आणि हातांना पाय. ह्या डांबरी रस्त्याच्या कडेला कॅनव्हासवरची ही चित्र हातांनी काढलेली नाहीत, पायांनी काढलेली आहेत. हात नसले तरी पायांचा कुंचला करता येतो. हात नसले तरी पायांचे हात करता येतात. देणारे हात. ह्या नसलेल्या हातापायांचा
आजचा जागतिक अपंग दिन या सुंदर हातांच्या सुंदर सुंदर चित्रातून विचारतोय. ज्यांना हात आहे त्यांच्या हातांचे हात कुठं आहेत आणि ज्यांना पाय आहेत त्यांच्या पायांचे पाय कुठं आहेत.